म्हणतो ना की मुलांनी काहीतरी मागितलं आणि जे आपल्याला देणं शक्य नाही आहे, आपल्याला ते करणं शक्य नाही आहे, की पालकांचेच इक्विलिब्रियम हलून जातात. पालक एकदम पहिले हॅम्पर होतात आणि तडतड तडतड तड मग ते मूल ते कॅच करतं ना की अरे हे असं केलं की आई वडील डिस्टर्ब होतात. असं म्हटलं जातं की जबाबदारी ही जाणवली तरच ती पार पाडली जाते. जबाबदारी टाकणं हा जो आस्पेक्ट आहे, रिस्पेक्ट जेव्हा आपण म्हणतो तर ओबिडियन्स आणि रिस्पेक्ट ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. की एखाद्या गोष्टीला आदराने वागवणं किंवा एखाद्या व्यक्तीला आदर देणं आणि आज्ञाधारक असणं. तर मला नेमकं काय अपेक्षित एक पालक म्हणून, मला माझं मूल आज्ञाधारक असायला हवं आहे का मला त्यांनी आदरयुक्त त्याची वागणूक असावी असं वाटतं. तर याहीवरती आपण, मला असं वाटतं, खूप गरज आहे काम करण्याची. मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंड पॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. पेरेंटिंग हा नेव्हर एंडिंग विषय आहे. जसं 10वी-12वीच्या मुलांना आपण म्हणतो की 10वी झाली की तू सुटलास, 12वी झालं की तू सुटलास, तसंच आहे ना हे आई असण्याचं पण. म्हणजे पेरेंट, आई किंवा बाबा असण्याचं, की थोडी मुलं मोठी झाली की तुम्ही सुटलात असं आपल्याला सिनियर सांगत असतात. आणि आपल्याला नंतर कळतं की हे गाजर आहे जे आपण कधीही खाऊ शकणार नाही, कधीही मोकळे होणार नाही. आजूबाजूची जी माझ्या परिस्थिती आहे तिथला मला एक जाणवणारा आणि असं कमी चर्चेला जाणारा, कारण हे कधीतरी जाऊन पेरेंट्सना रिबाउंड किंवा पेरेंट्सवरती रिफ्लेक्ट होतं. सो आपण म्हणतो ना ज्ञान नका देऊ, पण हा पॉडकास्ट तसाच एक विषय आहे. आणि ज्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहे. चला भेटूया शिल्पा यज्ञोपवीतीला. व्हायब्रंट माइंड पॉडच्या ह्या मस्त पेरेंटिंगच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शिल्पा यज्ञोपवीत आपल्याकडे आलेल्या आहेत. सेल्फलेस पेरेंटिंग हा तिचा अमेझिंग पॉडकास्ट आहे आणि आपण फेस रिव्हील असं म्हणू शकतो. बऱ्याच वर्षांनी, आय थिंक 2-3 वर्षांनी तिने आज व्हिडिओ पॉडकास्टमध्ये ती आलेली आहे. शिल्पा वर्क्स ॲज अ पेरेंट फॅसिलिटेटर, की आता ह्या प्रॉब्लेममधनं त्या पेरेंटनी कुठे जायला हवं किंवा या प्रॉब्लेमचं सोल्युशनपर्यंत कसं पोचायला हवं. इज देअर अ नीड ऑफ सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट, एनिथिंग, त्यासाठी ती गाईड करते. पण आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत जो जास्त चर्चेला जात नाही आणि तिथे ना पेरेंट्सना इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे. शिल्पा, तुझं खूप खूप स्वागत व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन एपिसोडमध्ये. येस, थँक्यू सो मच आणि नमस्कार सगळ्यांना. मला पण खूप छान वाटतं आहे, कारण की जसं मिनल मगाशी म्हणाली की व्हिडिओ पॉडकास्टमध्ये मी फारशी नाही आहे, मी ऑडिओमध्ये जास्ती आहे. पण आज तिने, माझी खास मैत्रीण असल्यामुळे तिने जेव्हा मला सांगितलं की आपल्याला एक पॉडकास्ट करायचा आहे आणि तोही अशा विषयावर करायचा आहे, तर आय वॉज लाईक की चला करून बघूया, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर डेफिनेटली आय एम क्युरियस की मी तुम्हाला काय विचारतेस आणि मी कशा पद्धतीने उत्तरं देते. राईट. आणि तो विषय आहे डिसिप्लिन. शिल्पा, खरंच इंट्रोस्पेक्ट, मी म्हटलं की पेरेंट्सना इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे, कारण मुलं ही लहान वयामध्ये, आणि दर्शकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना मी सांगते की 2 ते 8 या वयोगटातील जे पालक आहेत त्यांच्यासाठी आपण आज मेनली ॲड्रेस करूया, कारण ती ॲडोलसंट किंवा टीनेजर्समध्ये पण तिचं काम खूप वाखाणण्यासारखं आहे. पण आधी आपण 2 to 8 इयर्सच्या मुलांचे जी आत्ता नवीन पिढी आहे, 24-25 साली जे आहेत आत्ता, आणि त्यांचे पालकही तेवढ्याच वयाचे असतात. जेवढं मुलाचं वय तेवढं पालकत्वाचं वय म्हणू शकतो. मग अशा केसमध्ये शिस्त लावण्याच्या ह्याच्यामध्ये आपण मुलांना थोडं स्ट्रिक्टली हे करतो, किंवा आपण जर सपोर्टिव्ह पेरेंट म्हणून राहिलो तर मुलं आपल्या डोक्यावर चढतील का, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये पालक कात्रीत सापडलेले असतात. आणि मग हा बॅलन्स कसा साधायचा. शिल्पा, आज तुझ्याकडनं मला हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला कायम जाणवतं, तर काय सांगशील. सुरुवात मी अगदी बेसिकपासनं करीन, की मुळात मला सगळ्या आपल्याला पाहणाऱ्या पालकांना पण हा प्रश्न विचारायचा आहे की
शिस्त म्हणजे आपल्याला नेमकं काय अभिप्रेत असतं. म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की मला शिस्तबद्ध मूल हवं आहे किंवा मला शिस्त लावायची आहे माझ्या मुलाला, तर नेमकं मला काय अपेक्षित आहे, म्हणजे शिस्तीची व्याख्या काय. की मी म्हणतोय ते ऐकणं म्हणजे शिस्त, मी जे चूक बरोबर सांगितलेलं आहे त्या पद्धतीने वागणं म्हणजे शिस्त, का मी सांगितल्यानंतर त्यांनी माझं ऐकणं हे ह्याला शिस्त म्हणतो आपण. तर मला तिथेच मी बऱ्याच माझ्या वर्कशॉप्स आणि जेव्हा मी 1-to-1 सुद्धा पेरेंट सेशन्स घेत असते तेव्हा मी अशा पद्धतीचे प्रश्न विचारते. आणि बरेचदा असं लक्षात येतं की पालकांना अशा बेसिकच गोष्टींची सवय नसते किंवा त्यांना हे बेसिक प्रश्न पडलेलेच नसतात. तर मला स्वतःला असं वाटतं की शिस्त आपण त्याच्यावरती नंतर येऊयात, पण डिसिप्लिन किंवा ह्याच्यामध्ये बोलत असताना 2 प्रकार आहेत. की एक तर मला असं वाटतं की पहिलं जो आहे तो इंड्युस्ड डिसिप्लिन आहे आणि दुसरा जो आहे तो सेल्फ डिसिप्लिन आहे. तर आपल्याला जर न्यायचं असेल मुलांना सेल्फ डिसिप्लिनकडे, आणि जसं तू मगाशी म्हणालीस की आपण 2 ते 10 वर्षाच्या मुलांसाठी बोलत असू, तर मुळात हा प्रश्न आहे की साधारण एक 6 वर्षापर्यंत 5 ते 6 वर्षापर्यंत खरंच मुलांना शिस्त लागू शकते का, आणि जर लागली अगदी लावायचीच असेल तर त्यामध्ये 2 आस्पेक्ट आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पालक काय करतायत हे मूल सतत बघत असतं, कारण ते एज असं आहे की त्याच्यामध्ये ऑब्झर्विंग खूप जास्त मुलाचं स्ट्रॉंग असतं आणि इमिटेशन पण जास्त असतं. तर शाळेतनं आल्यानंतर मुलांनी जर शूज तुम्हाला जागेवर ठेवणं अपेक्षित असेल तर तुम्ही ऑफिसमधनं आल्यानंतर ते ठेवताय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपणच ती गोष्ट करत नसू तर मग मुलांनी का करायला हवी आहे हा प्रश्न जर विचारला तर मला असं वाटतं आपण जास्तीत छान पद्धतीने त्या गोष्टीकडे बघू शकू. परफेक्ट. हे मी म्हटलं मगाशी की हा थोडा पेरेंट्सना इंट्रोस्पेक्ट करण्याचा विषय आहे. आणि आम्ही पॉडकास्ट डिस्कशन करत होतो तेव्हा असं जाणवलं की ह्या वयात जर मुलं व्यवस्थित घडली तर पुढे येणारे प्रॉब्लेम्स बरेचसे कंट्रोलमध्ये येऊ शकतात. पण असे काही ट्रिक्स आणि टिप्स असतील ना की जे आपण मुलांना त्या मार्गाने सेल्फ डिसिप्लिनकडे नेऊ शकू, तर असे काही मेथड्स किंवा असे काही आहेत? असं म्हटलं जातं की जबाबदारी ही जाणवली तरच ती पार पाडली जाते. जबाबदारी टाकणं हा जो आस्पेक्ट आहे एखाद्या बाबतीत, तर तो बरेचदा पालकांचं असं असतं की ते त्याच्याबद्दल बोलत खूप असतात, सांगत खूप असतात मुलांना की रिस्पॉन्सिबल व्हायला पाहिजे किंवा तू तुझ्या गोष्टी मॅनेज करणं शिकलं पाहिजेस किंवा तुला हे आता जमलं पाहिजे, तू आता या वयाचा झालेला आहेस. पण खरंच आपण टाकतोय का जबाबदारी पालकांना, हा प्रश्न आहे माझा की तुम्ही खरंच जबाबदारी टाकताय का. एखादी गोष्ट त्याची करण्यासाठी ज्या गोष्टी करणं त्यांनी अपेक्षित आहे त्याच्या एज अप्रोप्रिएट, तर ते आपण खरंच त्याला करू देतोय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. कारण की समजा साधी गोष्ट आहे की स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे. तर जेव्हा मी स्वतःच्या माझ्या पेरेंटिंगमध्ये हे फॉलो करते की मी माझ्या मुलींना काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत की ती कामंही त्यांचीच आहेत आणि जर त्यांनी ती कामं नाही केली तर ती कामं होणार नाही आहेत. मग ती आज नाही झाली तर उद्या होतील, उद्या नाही झाली तर परवा होतील, पण ती होणार नाही आहेत. मुलांचं कसं असतं, आपण मुलांना लेक्चर्स खूप देतो आणि नंतर पुन्हा स्वतःच करून टाकतो ती कामं, आणि ते करणं मला असं वाटतं की खूप तिथे आपला पेशन्स खूप महत्त्वाचा ठरतो की तुम्हाला ते पसारा बघत राहणं हे तुम्हाला किती बेरेबल आहे. पण तो पेशन्स जर आपण तिथे वापरला तर पहिल्या दिवशी कदाचित त्या कपड्यांच्या घड्या घातल्या जाणार नाहीत, कदाचित ते कपडे तिथेच राहतील. मी स्वतः हे केलेलं आहे की जिथे पडलेलं आहे, ज्या पद्धतीने आणि ज्या अवस्थेत पडलेलं आहे ते तसंच राहू द्यायचं आणि आल्यानंतर फक्त एक रिमाइंडर द्यायचा की सकाळी कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिल्या बहुतेक. तर ही सांगण्याची एक पद्धत पण आहे. जर आल्या तुम्ही खसकन अंगावर ओरडला, तुला कळत नाही का, मी तुला सांगितलं होतं ना सकाळी कपड्यांच्या घड्या घाल, तर आपला पुन्हा टोन
आपण त्याच्यावरतीही काम करण्याची गरज असते. बऱ्याचदा मुलांना ना त्या टोनमुळे सुद्धा ती मुलं खूप रिबेल होतात की मी नाही करणार. परफेक्ट. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर डेफिनेटली ती मुलं जबाबदारी घेऊ शकतात. अगदी 100% आपल्या अप टू द मार्क नाही होणार, पण ते त्यांच्या पद्धतीने खूप प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि हे मी प्रूव्हन एक्झाम्पल स्ट्रॅटेजी आहे की डेफिनेटली. पण तिथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला त्याच्यामध्ये सांगायचा आहे की तिथे पुन्हा जबाबदारी टाकल्यानंतर इंटरफिअरन्स नाही पाहिजे की तुम्ही तिथे उभं राहून बघताय काय करतोय, कुठे ठेवलंय, काय नाही. लेट देम हँडल इट. पुढच्या वेळेला सापडण्यासाठी ते कुठे ठेवायचं हे त्याचं त्याला ठरवू द्या. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आत्ता शिल्पा जे बोलत होती, असं नाही वाटलं की आपल्या घरातले सीन्स सगळे असे तिने फक्त स्क्रीन प्ले असल्यासारखं बोलून दाखवले की आपलाही पेशन्स संपतो आणि आपण धडधड करतो आणि मग मुलांवर परत ओरडायचं की तुझं सगळं मलाच करा. आय थिंक काय म्हणता तू, अगदी पालकांच्या मनातल्या गोष्टी ओळखल्या आहेत. आणि जसं ती म्हणाली आत्ता की टोन मॅटर करतो आणि मग आपला टोन चुकला की मुलं रिबेलियस होतात. तिथे मग रिस्पेक्ट हा मॅटर येतो की तू बॅक आन्सर का केलंस, आम्ही कधी नव्हतो करत वगैरे. आणि आमच्या काळी हा एक मुद्दा सततच असतोच. म्हणजे तो आपण आता आज तर नकोच त्यावर डिस्कस करायला की आपलं आपल्याला झालेलं पेरेंटिंग आणि मुलांना आपण जे देतोय ते. पण टोन किंवा रिस्पेक्ट ही गोष्ट मला वाटतं आपल्या आई मुलगा वडील मुलगा ह्यांच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे, जी कधी कधी मुलांकडनं नाही फॉलो केली जात. तर आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण स्ट्रिक्टली बोलतो किंवा आपण, तर मुलांचाही सेल्फ रिस्पेक्ट हार्म नाही झाला पाहिजे की वेन वी हे आता जाणवतंय वेन माय सन्स आर इन टीनेज. आणि मगाशी मी म्हटलं तसं तिच्या मुली ट्विन्स आहेत, तर असं जाणवतं की मुलांना कुठली भीती नको बसायला की त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट हार्म नको व्हायला, पण त्यांनी पण रिस्पेक्ट दाखवला पाहिजे. हा बॅलन्स किंवा हे गोष्ट कशी आपण इम्बाईब करायची मुलांना. तर या प्रश्नाचं उत्तर देतानाही पुन्हा मी पालकांना पुन्हा एक बेसिक प्रश्न विचारणार आहे की रिस्पेक्ट जेव्हा तुम्ही म्हणता तर तेव्हा रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही कोणाला दिली तरच ती तुम्हाला मिळत असते. आणि जरी ते तुमचं लहान मूल असलं, अगदी 2 वर्षाचं जरी मूल असलं तरीसुद्धा तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याशी बोलताय, कशा पद्धतीने त्याच्याशी एखादी गोष्ट कम्युनिकेट करताय आणि कुठल्या पद्धतीने त्या गोष्टींमधनं तुम्ही त्याला नेताय, तर यावरती तुमचं मूल रिस्पेक्ट कसा रेसिप्रोकेट करतं आहे हे आपण जाणून घेऊ शकतो किंवा ह्याच्यावरती काम करता येऊ शकतं. कारण परत मी म्हटलं तसं की रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी अर्न्ड. आणि मग जेव्हा आपण असं म्हणतो की बाबा माझ्याशी उद्धटासारखा बोलतो किंवा, तर मी तो आजूबाजूला असताना त्याच्याशी एक माझ्यापेक्षा लहान मूल आहे म्हणून मी कुठल्या अधिकाराने त्याच्याशी डिसरिस्पेक्टफुली बोलतोय, हा इंट्रोस्पेक्शन करण्याचा एक आस्पेक्ट आहे जो पालकांकडनं बरेचदा इग्नोर होतो. आपल्याला असं वाटतं की आपण मुलांना कसंही आणि काहीही बोलू शकतो. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पालक नेहमी रिॲक्शनच्या मोडमध्ये बरेचदा असतात, ना रिस्पॉन्सच्या मोडमध्ये. रिस्पॉन्ड करणं आणि रिॲक्शन देणं ह्या खूप 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला अगदी एका दिवसाचं बाळ असल्यापासून आपण आपल्या मुलाबरोबर राहत असतो, सो आपल्याला त्याच्या साधारण रिॲक्शन्स, साधारण सवयी, साधारण गोष्टी माहीत असतात. तर आपल्याला हे लक्षात यायला हवं एक पालक म्हणून की त्याला काय नेमकं आवडतं आहे. किंवा साधी गोष्ट, अगदी 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा तुम्ही जर मोठ्या आवाजात ओरडून बोललात किंवा 4 लोकांच्या देखत बोललात तर त्याला ते नाही आवडत, डोळ्यात पाणी येतं त्याच्या. एक्झॅक्टली. आणि जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती आपल्या मुलाला का आवडेल. मग त्यावेळेला तुम्ही जसं ती मगाशी म्हणाली की सेल्फ इस्टीम मुलांनाही आहेच ना, मग त्यांची सेल्फ इस्टीम जर तुम्ही सतत मारणार असाल तर तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये स्वतः त्यांच्याकडनं रिस्पेक्ट कसा काय एक्सपेक्ट करू शकता, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा अगदी थोडक्यात सांगते की रिस्पेक्ट जेव्हा आपण म्हणतो तर ओबिडियन्स आणि रिस्पेक्ट ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत की एखाद्या गोष्टीला आदराने वागवणं किंवा एखाद्या व्यक्तीला आदर देणं आणि आज्ञाधारक असणं,
तर मला नेमकं काय अपेक्षित आहे एक पालक म्हणून? मला माझं मूल आज्ञाधारक असायला हवं आहे का मला त्यांनी आदरयुक्त त्याची वागणूक असावी असं वाटतं? तर याहीवरती आपण, मला असं वाटतं, खूप गरज आहे काम करण्याची. आणि जर डेफिनेटली तुम्ही जर दिलात तर तो तुम्हाला नक्की मिळणार आहे, आणि तुम्ही नाही दिलात तर तुम्ही एक्सपेक्ट करणं अपेक्षित नाही आहे असं मला वाटतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला रिस्पेक्ट याला जोडून असा हे करायचा आहे की जेव्हा तुम्ही त्याची सेल्फ इस्टीम हॅम्पर करता एखाद्या मुलाची, तर त्यावेळेला बऱ्याच गोष्टी अफेक्ट होतात लॉंग टर्ममध्ये त्या मुलाच्या आयुष्यामध्ये, की एकतर तो स्वतःविषयीचा कॉन्फिडन्स लूज करून बसतं ते मूल, त्याला सेल्फ डाऊटमध्ये ते मूल जातं. जेव्हाही कधी त्याच्या अंगावर ॲग्रेसिव्हली एखादी गोष्ट येते, फक्त आईवडिलांकडूनच नाही तर ते जेव्हा बाहेरच्या जगात जातं आणि तिथल्या लोकांकडूनही त्याला जेव्हा अशाच पद्धतीचे रिॲक्शन्स येतात तर ते बॅकफूटला जातं. आणि आपण सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर त्याला एक ब्रेन बेस्ड लर्निंगमध्ये एक शब्द आहे की डाऊन शिफ्टिंग होतं मुलाचं. आणि मग त्याचा तो कॉन्फिडन्स लूज झाल्यानंतर त्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये फिअर डेव्हलप व्हायला लागते, आणि ते त्याच्या एका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीने खूप मेजर फॅक्टर आहे की जो नाही त्याच्या आयुष्यात झाला पाहिजे. तर पालकांनी ही काळजी घरात आधी घेणं खूप गरजेचं आहे की आपण आपल्या मुलाची सेल्फ इस्टीम नाही ना हॅम्पर करत आहोत आपल्या बोलण्यातनं, आपल्या वागण्यातनं. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा पालकांनी, मला वाटतं, लक्षात ठेवायची गरज आहे. कमाल, मस्त कॉन्व्हर्सेशन आहे, किंवा तिच्याकडनं एवढे सुंदर इन्साइट्स मिळत आहेत. आत्ता मला पहिला आपण जेव्हा क्वेश्चन घेतला होता तेव्हा एक तिने सुंदर वाक्य म्हटली होती, जबाबदारी टाकणं आणि जबाबदारी मुलांना जाणवणं. खरंच किती छान, म्हणजे आत्ता बोलताना, पॉडकास्ट रेकॉर्ड करताना छान वाटतं आहे. फक्त ते इम्प्लिमेंटेशन जो पार्ट आहे तो आय थिंक वी शुड ॲज अ पेरेंट ऑल्सो आम्हाला हे प्रॅक्टिस किंवा हे फॉलो करायची गरज आहे. आणि ओबिडियन्स आणि रिस्पेक्ट, काय सुंदर डिफरन्स सांगितलास. कधी एवढा नीटसा असा या विषयाचा विचारच नाही केला गेला की आपण आज्ञाधारक आणि आदरयुक्त अशी मुलं आपण कशी वाढवू शकू. खूपच सुंदर हे केलं आहे. आता ह्या सगळ्यांचा बॅलन्स आपण करतोय आणि आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळेच प्रयत्नशील असतो डेफिनेटली. एक आपण काम पेरेंट, आता आपण जेव्हा म्हणतोय की आपण रिस्पेक्ट देऊया, आपण त्यांच्यावर टोन चांगला वापरून बोलूया, तर आपण एक काम पेरेंट आहोत. आणि एका साईडला आपण जर म्हणलं की नाही, मग ह्यांनी असं काम पेरेंटिंग केलं तर मग बिघडू शकतात, डोक्यावर चढू शकतात, ते हवं तसं वागतील, आपण बघत बसायचं, पेशन्स चेक होईल. आणि दुसरीकडे स्ट्रिक्ट पेरेंटिंग आहे की नाही, हे इतके वाजता हे असं, ह्या वेळी हे असं घडलंच पाहिजे, असं एक स्ट्रिक्ट पेरेंटिंग आहे, काम पेरेंटिंग आहे. तर हाऊ टू बॅलन्स दॅट, हे कसं सांगशील तू? मला मुळात थोडंसं ह्या टॉपिकवरती बोलण्याच्या आधी मला असं स्वतःला वाटतं की एक मूल म्हणून जेव्हा मी स्वतःचा विचार करते आणि माझ्या बाबतीत ज्या काही काही बाबतीमध्ये स्ट्रिक्टनेस वापरला गेलेला होता मी लहान असताना, तर आपण प्रत्येकाने हा, मला असं वाटतं, स्वतःला प्रश्न विचारूयात की मला ते आवडत होतं का? जेव्हा आपण म्हणतो की 7 वाजता तू जे तुझ्या हातात काही असेल ते सोडायचंस, घरी यायचंस, हातपाय धुवायचंस आणि अभ्यासाला बसायचंस, हे जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला ते मूल खरंच लर्निंग झोनमध्ये आहे का? त्याला त्या अभ्यासामध्ये खरंच ते करण्यात इंटरेस्ट आहे का? का फक्त मगाशी जे म्हटलं की स्ट्रिक्ट पेरेंटिंग म्हणजे काय की डिमांडिंग असणं, कंट्रोलिंग असणं, दॅट इज अ स्ट्रिक्ट पेरेंटिंग. पण तुम्ही जर म्हणत असाल की अरे नाही, आत्ताच्या आत्ता तू अभ्यासाला बस, पण त्यातनं जर ते मूल शिकणारच नसेल काही, किंवा आपल्याला हे समजतंय का की त्याला त्या खेळण्याच्या त्याच्या ज्या झोनमध्ये तो आहे किंवा त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार आहेत, त्यातनं त्याला थोडंसं पहिले शांत करणं, त्याला त्यातनं बाहेर आणणं आणि ती गोष्ट त्याच्या बरोबर आता आपण करायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला असं वाटत असेल की पर्टिक्युलर टाइम टेबल मुलांनी फॉलो केलं पाहिजे, तर ते टाइम टेबल त्याला करू देताय का तुम्ही? कारण बरेचदा काय होतं ना, पालक सगळ्या गोष्टी मुलांना ठरवून देतात की तू आता हे करायचंस, तू या वेळेला येतोस, हे झाल्यानंतर हे, ते झाल्यानंतर ते. अरे पण मुलाचं म्हणणं काय आहे हे आपल्याला बरेचदा महत्त्वाचंच वाटत नाही, आणि खरं तर तेच महत्त्वाचं असतं. जेव्हा तू मगाशी जसं म्हणालीस की स्ट्रिक्ट पेरेंटिंग आणि काम पेरेंटिंग,
मी असं अजिबात म्हणत नाही आहे की तुम्ही काम पेरेंट आहात याचा अर्थ की तुम्ही जे मूल म्हणेल ते मान्य करा, अजिबात नाही. माझं हे म्हणणं आहे की जर तुम्ही शांतपणे सॉफ्टली पण फर्मली मुलांना काही गोष्टी सांगायला शिकलात तर तुम्हाला स्वतःचं आणि त्याचं कुठलंच काय म्हणतात रक्त आटवायची गरज पडणार नाही. कारण की मी जर मगाशी जसं म्हटलं की मी माझ्या मुलींना सांगितलेलं आहे की या 4 गोष्टी ह्या तुम्हीच करणं अपेक्षित आहे आणि त्या नाही झाल्या तर त्या होणारच नाही आहेत घरामध्ये, तर ती जबाबदारी आपोआप मुलांना जाणवते, ती द्यायला लागत नाही. आणि मग तुम्ही जे म्हणतोय आपण जे पुन्हा पुन्हा येतोय की स्ट्रिक्ट पेरेंटिंग, तर स्ट्रिक्ट पेरेंट असण्याची गरजच नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण तुम्हाला फर्म पेरेंट असण्याची गरज आहे. कारण तुम्ही जर फर्म असाल आणि तुम्ही मुलांना जर रियालिटी चेक देऊ शकत असाल एखाद्या गोष्टीचे की आपल्याला हे जमणार आहे, हे नंतर जमणार आहे आणि हे जमणार नाही, तर हे बायफर्केशन आणि मुलांचं अंडरस्टँडिंग टू बी व्हेरी ऑनेस्ट आपल्यापेक्षा खूप चांगलं असतं ॲक्च्युली. पण पुन्हा की तुम्ही ते कसं सांगताय, कसं पोचवताय आणि त्यात तुम्ही किती, कारण अगदी खूप म्हणतो ना की मुलांनी काहीतरी मागितलं आणि जे आपल्याला देणं शक्य नाही आहे, आपल्याला ते करणं शक्य नाही आहे, की पालकांचेच इक्विलिब्रियम हलून जातात. पालक एकदम पहिले हॅम्पर होतात आणि तडतड मग ते मूल ते कॅच करतं ना की अरे हे असं केलं की आई वडील डिस्टर्ब होतात. मग त्यापेक्षा तुम्ही आधीच त्यांना जर काही गोष्टींचे रिमाइंडर्स दिले, आधीच काही गोष्टी सांगितल्या की हे ना नाही जमणार आहे किंवा आत्ता आपण इथे चाललो आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण फक्त एवढंच करणार आहोत, दुसरं नाही करता येणार आहे, तर मुलं डेफिनेटली तुम्हाला कोऑपरेट करतात. असं माझं अनुभव पण आहे आणि मी काही ज्या पालकांसोबत काम केलेलं आहे त्यांनी ह्या करून पाहिलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यांचे जे फीडबॅक्स आलेले आहेत, ऑफकोर्स ह्याला वेळ लागतो. डोंट एक्सपेक्ट की मी आज सुरू केलं की मला उद्या त्याचा रिझल्ट मिळेल, कारण पुन्हा प्रत्येक मूल वेगळं आहे. प्रत्येक मुलाला अंडरस्टँड करण्याची पालकाची सुद्धा कपॅसिटी वेगळी आहे, त्याची स्वतःची एक पर्सनॅलिटी वेगळी आहे. पण मला जर माझ्या मुलासोबत चांगलं नातं निर्माण करायचं असेल तर मला हे काम करण्याची खूप जास्ती गरज आहे. असं आत्ता म्हणजे खरंच असं वाटतं की मी पॉडकास्टिंग सुरू करायला लागल्यापासून आमची फ्रेंडशिप जास्त झाली. थोडी आधी का नाही भेटलीस ग? ती मगाशी म्हणत होती ना तडतड करतो आपण, होते, पण मी पण केली. लेट्स बी ऑनेस्ट, कोण नाही करत. पण व्हॉट शी सेड इज सो परफेक्ट की सॉफ्टली आणि फर्मली जर आपण बोलू शकलो आणि सांगू शकलो आपले एखाद्या त्यांच्या डिमांडच्या अगेन्स्ट जर आपलं काही म्हणणं आहे आणि फर्मली सांगू शकलो तर यू परफेक्टली राईट की मुलं खरं अंडरस्टँडिंग असतात. दे अंडरस्टँड आणि ते खरंच आपण म्हणतो ना प्रत्येक जनरेशन स्मार्टर दॅन द प्रिव्हियस, तर ते आपल्यापेक्षा स्मार्ट आणि अंडरस्टँडिंग आहेत. मला फक्त एकच सांगायचं आहे की मगाशी हिने सुरुवातीला माझ्या पॉडकास्टविषयी सांगितलं की सेल्फलेस पेरेंटिंग नावाचा माझा पॉडकास्ट आहे, तर त्याच्या मागची प्रेरणा हीच आहे की मला स्वतःला हे रिअलाईज झालेलं आणि त्यातनं हा खरं तर पॉडकास्ट जन्माला आला. मी लॉकडाऊन बेबी म्हणते त्याला. माझं सेल्फलेस पेरेंटिंग हा जो माझा पॉडकास्ट आहे तर त्याच्या मागची खरं तर प्रेरणासुद्धा हीच आहे की हा अवेअरनेस पालकांमध्ये वाढावा की पालकत्व ही शिकून करायची गोष्ट आहे, ती जाता जाता करायची गोष्ट नाही आहे. किंवा मूल झालंय मला म्हणून आता मी पालक झाली आहे म्हणून मी पालकत्व करणार, तर हे पूर्वीच्या काळी कदाचित चालू शकत असेल, पण सध्याच्या काळामध्ये यू हॅव टू लर्न पेरेंटिंग. आणि त्यासाठी खरं तर आत्तापर्यंतचा जो काही खटाटोप 3 वर्ष झाले करते तर तो त्याच्यासाठीच आहे की पालकत्व शिका. आणि काही प्रॉब्लेम नाही आहे, जहाँ से जागो वहाँ से सवेरा असं आपण म्हणू शकतो. तर तुम्ही असं समजू नये कुठल्याच पालकांनी की अरे मी आत्ता तर आपण 2 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या पालकांविषयी बोलतोय का, पण मग मी तर आता 12 वर्षाच्या मुलाचा पालक आहे, तर मग आता माझ्या ज्या चुका झाल्यात त्याचं काय. तर असं नाही, तुम्ही मुलांशी जर खरंच छान पद्धतीने या गोष्टी कम्युनिकेट करू शकलात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझं चुकलं आहे, मी असं वागायला नको होतं, ह्याची कबुली देण्याची जर तुमच्यामध्ये धमक असेल तर तुम्ही कुठल्याही पॉईंटपासून तुमच्या मुलाबरोबर उत्तम नातं बांधण्याची सुरुवात करू शकता. हे मात्र मी नक्की सांगू शकते. सो नाईस, किती छान. तू खरं म्हणजे पालकांनी खरंच इथे कॉमेंट्स कराव्यात की त्यांचं काय मत आहे, की तिने आत्ता किती सुंदर विचार आपल्याला दिला की जहाँ से जागो वहाँ से सवेरा. क्या बात. की आपण आजही आपले काही चुका असतील त्या मागे ठेवून नवीन पद्धतीने पेरेंटिंग आणि पेरेंटिंग शिकण्याची गोष्ट आहे. दॅट्स व्हॉट आपण इथे त्या पॉडकास्टसाठी आलेलो आहोत. आज
किती सेल्फलेस पेरेंटिंगचे एपिसोड्स केले शिल्पा? 76 एपिसोड झालेले आहेत. कमाल. 3 वर्ष कंप्लीट. सी आकडा काही का असे ना, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आणि शिल्पा, हॅट्स ऑफ टू यू. पण मला या नावाबद्दल अशी खूप क्युरिओसिटी आहे. सेल्फलेस पेरेंटिंग, व्हाय दॅट नेम? सेल्फलेस पेरेंटिंग हे नाव खूप विचार करून दिलं आहे. जेव्हा मी हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा खूत प्रचंड गोष्टी डोक्यात होत्या की नाव काय ठेवावं. तर त्याच्या आधी काही कोर्सेस सायकोलॉजीचे करत होते आणि मधनं जेव्हा स्वतःचं पेरेंटिंग, कारण माझं पेरेंटिंग थोडंसं इतर पालकांपेक्षा वेगळं होतं, कारण मला जुळ्या मुली आहेत. त्यामुळे माझ्या आजूबाजूला जुळी मुलं असणारे कोणी पेरेंट्स नसल्यामुळे माझे काही अनुभव हे वेगळे होते, काही नवीन होते. आणि तेव्हा मी माझे REBT आणि SDT हे कोर्सेस केले. आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की जसं मी म्हणाले की शिकून करायची गोष्ट आहे. मग त्यामध्ये सेल्फ नावाची कन्सेप्ट आम्ही शिकलो होतो REBT मध्ये. आणि सेल्फ डिस्कवरी थिअरपी हा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण सेल्फवरती काम करतो आणि सेल्फ ही कन्सेप्ट शिकतो. आणि ते जेव्हा मला पॉडकास्टचं माझं काम सुरू झालं आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे, पालकांनी सेल्फलेस असणं. सेल्फलेसचा अर्थ असा आहे की स्वतःला वेगळं ठेवून एक थर्ड पर्सन म्हणून आपण आपल्या मुलांना जिथे फक्त गरज आहे तिथे सपोर्ट करणं. थर्ड पर्सन म्हणून म्हणजे आई बाबा म्हणून नाही असं नाही, पण मला माझ्या स्वतःमधल्या काही ट्रेड्स किंवा माझ्या स्वतःमधल्या काही ॲम्बिशन्स किंवा ॲस्पायरेशन्स मला माझ्या मुलांथ्रू कंप्लीट करायच्या आहेत. आणि माझं मूल आहे म्हणून त्यांनी ते असं असलं पाहिजे आणि माझं मूल आहे म्हणून त्यांनी ते केलं पाहिजे, किंवा मी असं आहे म्हणून माझ्या मुलांनी पण असंच असलं पाहिजे. ह्या सगळ्या मीपणातनं बाजूला होऊन त्याला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून मदत करणं. म्हणून सेल्फलेस, की मला माझा सेल्फ बाजूला ठेवायचा आहे आणि त्याचा सेल्फ डेव्हलप करायचा आहे. त्याला त्याच्यासारखं वाढू द्यायचं आहे, त्याला हवं तसं ग्रो होऊ द्यायचं आहे. आणि जिथे गरज आहे तिथेच मला त्याच्यासाठी थांबायचं आहे. कारण जसं खलील जिब्रालची सगळ्यांनाच कविता माहिती आहे की तुमची मुलं ही तुमची नसतातच, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ती तुमच्या थ्रू फक्त या जगात आली आहेत, पण त्यांना जे करायचं आहे किंवा त्यांना जसं वाढायचं आहे ते तशाच पद्धतीने वाढणार आहेत. तर जिथेपर्यंत आपल्याला त्यांची साथ देणं आपण अपेक्षित आहे तेवढीच द्या. आणि त्याच्यानंतर आपण स्वतःला वेगळं ठेवून फक्त त्यांच्यासाठी काय चांगलं आहे ते करणं, ह्याच्यासाठी तो सेल्फलेस असा शब्द वापरला. सुंदर सुंदर कन्सेप्ट. आणि तुझं नॉलेज म्हण किंवा तुझी ओघवती जी बोलण्याची शैली आहे शिल्पा, इज व्हेरी व्हेरी नाईस. हे कॉन्व्हर्सेशन मस्त आहे आणि इनपुट्स तर मिळतातच आहेत. मला मध्येच असं पेरेंट्सना एक क्वर्की क्वेश्चन आहे जो मला माझी मुलं दोन्ही म्हणजे दोघंही वेगवेगळ्या आता 4 वर्षाच्या गॅपनी आहे. तर मी खूप वर्ष पेरेंटिंग म्हणजे काय म्हणतात बेबी सिटिंग खूप वर्ष केलं. तर 2 चॅलेंजेस नेहमी यायचे. एक तर जेवायला बस नाहीतर अभ्यास कर. ह्या 2 गोष्टींसाठी लिटरली खूप मला टफ जायचं. तुमचा काय अनुभव आहे ॲज अ पेरेंट? तुम्हाला या 2 मधले कुठली गोष्ट टफ जाते? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. शिल्पा, हे कॉन्व्हर्सेशन खूप मस्त चाललं आहे आणि खूप डीप आपण जातोय. REBTच्या कन्सेप्ट सेल्फलेस पेरेंटिंगपर्यंत आपण आलेलो आहोत. याच्यामध्ये मला एक ना कॉमन ट्रेट आढळतो पेरेंट्सचा. म्हणजे स्ट्रिक्ट असतील किंवा काम पेरेंट्स असतील, आपण दोन्ही कुठलेही पेरेंट्स, एकदा कधी ना कधीतरी पेरेंट्सनी हे केलेलंच असतं. तू आत्ता अभ्यासाला बस, मग मी तुला मोबाईल देईन. तू हे जेवण जेवलास ना तर मी तुला नंतर आईस्क्रीम किंवा चॉकलेट देईन, पण तू आत्ता मी जे बनवलं ते खा. म्हणजे ह्या 2 आपण बार्टर सिस्टीम म्हणतो ना, हे असतं कधीतरी लोकांनी. तू ह्याच्याकडे कसं बघतेस? हो, हा खरंच चॅलेंजिंग पार्ट आहे. आणि बरेचसे पालक ह्याला बळी पडतात. काही प्रमाणात मी सुद्धा पडलेली आहे. पण पुन्हा मी म्हटलं तसं की पालकत्वाकडे आपण डोळसपणे जर बघायचं ठरवलं तर आपल्याला हे लक्षात येतं की आपण बार्टर करायला हरकत नाही चांगल्या गोष्टींसाठी. आणि काही बाबतीत कधीतरी ह्या गोष्टी जर झाल्या तर ॲक्सेप्टेबल आहे, पण त्याचं इतकंही लिमिट क्रॉस नाही होता कामा की तुम्हाला तुमची मुलं मॅनिप्युलेट करतील त्या गोष्टीमुळे. कारण बरेचदा असं होतं की पालकांना एखादी सिच्युएशन
चार चौघांमध्ये कंट्रोल करायला जमली नाही तर पटकन पालक गिवअप करून देतात आणि असं म्हणतात की आता हा इथे सीन क्रिएट करायला नको, म्हणून पटकन मोबाईल हातात दिला की मूल डिस्ट्रॅक्ट होतं आणि मूल आपल्याला जे अपेक्षित नाही आहे ते वागत नाही. तर मला असं वाटतं इथे कुठेतरी पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की ते मूल आहे, ते इम्पल्सिव्ह असणारच आहे, ते डिमांडिंग असणारच आहे, ते म्हणजे त्याला त्याचे इमोशन्स नाही कंट्रोल करता येणार आहेत, पण आपण ॲडल्ट आहोत आणि आपण ते करू शकतो. मुलांनी मागितलंय म्हणजे आपण देणं लागतो, हे ऑब्लिगेशन आपण का घ्यायचं? जर एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू हवी म्हणून मूल जर खाली फतकल मारून बसत असेल तर बरेचदा पालक लोक बघतायत म्हणून ती गोष्ट त्याला घेऊन देतात. तर मला पर्सनली असं वाटतं की त्या क्षणी मी तुला सांगितलं होतं की आपण इथे ही गोष्ट करणार नाही आहोत, मी हे नाही करू शकत असं म्हणून तिथून 5 ते 10 मीटर अंतरावरती जाऊन शांतपणे उभं राहणं, ही गोष्ट आपण का करू शकत नाही पालक म्हणून? लोकांना हे समजू शकतं की मूल आहे ते हट्ट करणारे, पण आपण एम्बॅरेस होण्याच्या भीतीने ह्या गोष्टी पटकन करून जातो. एकतर पालक 2 गोष्टी करतात. पहिली गोष्ट तर ते त्याला देऊन टाकतात, नाही तर नाही म्हणून त्याच्या अंगावर आरडाओरडा सुरू करतात आणि या दोन्हीही गोष्टी मुलांना अपेक्षित नसतात आणि मग ते पुढचे सगळे सीन्स क्रिएट होणं किंवा मग ते एकमेकांवर लेबलिंग केलं जातं. तर हेही आपण सगळ्या गोष्टी टाळू शकतो. तर मला असं वाटतं की बार्टर करायचं आहे ना, तुम्ही मुलांना वेट करण्याची पण सवय लावू शकता. एक छोटीशी उदाहरण देते की आम्ही आत्ता नवीन एका ठिकाणी राहायला गेलो. तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की तिथल्या मोठ्या सोसायटीमध्ये बऱ्याच मुलांकडे कॉलिंग वॉचेस होते आहेत. तर हा प्रकार आम्हाला ॲज अ पेरेंट वी वर नॉट दॅट अवेअर आणि माझ्या मुलींना असं झालं की अरे नाही मला पण हवं आहे ॲक्च्युली. आणि ऑफकोर्स आता एखादी गोष्ट मूल डिमांड करते म्हणजे प्रत्येक वेळेला ती चुकीचीच असेल असंही नाही ना. तर एक पालक म्हणून आम्ही तेव्हा काय स्टँड घेतला की हो का, हवं आहे का, ओके आपण बघू ते काय आहे. तुम्ही डायलॉग कसा पुढे नेताय त्या क्षणी तुम्हाला रिप्लाय हो किंवा नाही करायचा आहे, ह्या ऑब्लिगेशनमध्ये आपण नाही गेलं पाहिजे. ओके ठीक आहे, विचार करूया, बघूया. आणि त्यानंतर आम्ही त्यांना असं सांगितलं की दिवाळी जवळ येते, आपल्याला दिवाळीमध्ये भाऊबीजेला ओवाळणी मिळते, आजी आजोबा आपल्याला काहीतरी देत असतात, आपल्याला पैसे देत असतात किंवा तुम्हाला छान गिफ्ट मनी मिळतो. तर आपण बघूया की ते किती जमतायत आणि मग आपण वरती जे काय असेल ती अमाऊंट आपण त्यामध्ये टाकू आणि नक्की दिवाळीच्या वेळेला आपण घेऊया. आणि हे जेव्हा होतं ना तेव्हा मुलांना कुठेतरी हा एक अश्युरन्स मिळतो की अरे हे आपल्याला पटकन रिजेक्ट नाही करत आहेत, किंवा ते हे पण नाही त्यांच्या लक्षात येत की अरे आपण म्हटलं की आपल्याला मिळतीये गोष्ट. पॉज घ्यायला शिकलं पाहिजे, एवढी एकच गोष्ट मी सांगू शकते की त्यामधनं तुम्ही बार्टरची चेन तोडू शकता, नाहीतर ते विशियस सर्कल चालूच राहणार आहे. सो इफ यू रिअली वॉन्ट टू गिव्ह एनिथिंग टू युअर चाइल्ड, माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही त्यांना देऊच नका किंवा म्हटलं की ऐकूच नका किंवा म्हटलं की ऐकाच, पण त्याची गरज आहे का, आपल्याला त्याची गरज आहे का, म्हणजे इतर 4 मुलांकडे आहे ठीक आहे पण तुला त्याची गरज आहे का, हेही त्याला. आणि हेच थॉट प्रोसेस त्या मुलांच्याही डेव्हलप होतात. पुढच्या वेळेला एखादी गोष्ट घेताना ती मुलं हा विचार करतात आणि मग ते मागतात. सो मला असं वाटतं की थोडंसं आपण तो पॉज जर घेऊ शकलो आणि त्यांचंही ऐकून घेऊ शकलो तर आपण खूप छान सुवर्ण मध्य गाठू शकतो त्याच्यामध्ये. आज आम्ही इथे एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती बोलतो आहोत, पण असं होऊ शकतं की मला माझ्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे आपण कधी लेबलिंग मुलांवर न करता एक सिच्युएशन आहे ती माझ्याच्यानी हँडल होत नाही आहे, मग अशा केसमध्ये काय करायचं? शिल्पा वर्क्स ॲज अ पेरेंट फॅसिलिटेटर, की आता ह्या प्रॉब्लेममधनं त्या पेरेंटनी कुठे जायला हवं किंवा ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशनपर्यंत कसं पोचायला हवं. इज देअर अ नीड ऑफ सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट, एनिथिंग, त्यासाठी ती गाईड करते. कन्सल्टेशनचे तिचे फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा.
वाइंड अप करण्याच्या आधी मला खास मिनलला थँक्यू म्हणायचं आहे आणि आय एम रिअली ग्रेटफुल की तू आज मला इथे बोलवलंस. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं असतं की आपण आपलं आपलं काहीतरी काम करत असतो, आपल्या पद्धतीने पुढे जात असतो, पण ते लोकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर आज व्हायब्रंट माइंड पॉडच्या माध्यमातून सेल्फलेस पेरेंटिंग बऱ्याच लोकांपर्यंत पोचणार आहे आणि मी जो काही प्रामाणिक प्रयत्न गेले 3-1 वर्ष करते आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की पेरेंट फॅसिलिटेटर सुद्धा का, तर बरेचदा पालकांना माहीत नसतं की मला नेमकं काय करायचं आहे आणि त्यामुळे तो कुठेतरी एक ब्रिज म्हणून जे काम करणं अपेक्षित आहे तर ते मी माझ्या परीने करायचा प्रयत्न करते. तर ज्यांना खरंच असं वाटतंय की त्यांना मदत हवी आहे तर त्यांनी डेफिनेटली त्या लिंक्स थ्रू माझ्यापर्यंत पोचू शकतात. आणि व्हायब्रंट माइंड पॉडसुद्धा खूप छान पद्धतीने वेगवेगळे विषय पुढे पुढे आणतं आहे आणि त्यातनंही खूप बऱ्याचशा गोष्टींचा अवेअरनेस वाढतोय. तर मी व्हायब्रंट माइंड पॉडची पण खूप आभारी आहे आणि हा प्रवास तुमचाही असाच छान चालू राहू द्या आणि व्हायब्रंट माइंड पॉडमध्ये अजून असे छान छान गेस्ट यावेत आणि त्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरचं त्यांचं शेअरिंग करावं. जसं मी मगाशी म्हटलं की मी सुद्धा एक लर्निंग पेरेंट आहे. असं काही नाही आहे की मी खूप मोठी काहीतरी एक्सपर्ट आहे आणि म्हणून मी इथे आलेली आहे. माझी मैत्रीण आहे आणि मी जे काही करते त्याची ती महत्त्वाची गोष्ट तिला वाटली आणि ती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून खरं तर आम्ही हा प्रयत्न करतोय. तर माझ्याकडूनही काही चूकभूल झाली असेल तर माफ करा मोठ्या मनाने आणि ऑल द बेस्ट टू व्हायब्रंट माइंड पॉड. थँक्यू सो मच. अशा छान गेस्ट बरोबर एपिसोड्स बघायचे असतील तर व्हायब्रंट माइंड पॉडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आमच्या दोघींकडनं. बाय बाय. थँक्यू.